गणपतये नमः। तानना 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 होय होय करूया की. अहो आप्पा कार्यकर्ते आलेत आपले. बंडा टोचा मुका फार चिडलेत ते. अरे काय रे हा का आला रे तुम्ही विश्वास काय रे काय काढलेस काम? हे बघा आपण ह्या इलेक्शनला आम्ही कोणतीही मदत करणार नाही. हो म्हणजे आपण मतदारसंघात काय काम केलेत हो तुम्ही? अरे काय काम म्हणजे? अरे या मतदारसंघामध्ये आमदार फंडात तुम्ही किती कामं केली? अरे हे केलं ते केलं अमुक केलं तमुक केलं. अहो तुम्ही तरी सांगा की यांना आता काय सांगणार मी आप्पा? आपल्या मतदारसंघात पुरं संरक्षण भिंत बांधण्याचं काम कुणी केलं? कुणी केलं? गणप्यानं केलं. आणि मला सांगा दूध संस्था स्थापन करण्यासाठी मंत्रालयात मंजुरी तरी कुणी आणली? कुणी आणली? अहो गणप्यानंच आणली. अब ते राहू दे. शारपट जमिनीसाठी निचरा कॅनॉल काढण्यासाठी धडपड कुणी केली? ती बी गणप्यानंच केली. हे बघा या मतदारसंघात आमदार म्हणून मीच निवडून येणार आहे आणि विजयाची हॅट्रिक करणार आहे. आणि कोण उभारणार आहे आपणच्या विरोधात? कोण उभारणार आहे? कोण? आपला गणपेच उभा राहील. कोण? गणप्या? अरे हट गणप्या. चला. अरे तुमच्यासारखे 56 कार्यकर्ते आहेत माझ्याकडे. चला बाजू 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 गणप्या जरा हळू. अरे काय नमस्कार माणूस साहेब. आहे का कोण आहे? गणप्या चहाला चल की. अरे गावी जायचंय. यो बा झोपलाय. उठ रे. साहेब काय झालं गणप्या? गडबडीत आहेस? गावी जायचंय. 5ची एसटी जाऊ. अरे हो तू गावी निघालास नाही का? हा साहेब. जा जा निघ. बरं येताना काय आणशील? काय आणू? हरभऱ्याचं ढाळ आणू? काय येतो साहेब. ये ए माझा डबा द्या. म्हणजे हा दे हा घे.
येळ झालाय आधीच साहेब येतो. तर साहेब मी काय म्हणतो तो, हे ह्याच्यावर जर सही केली ना. ये इष्णू मलाच कर सलाम. काय अरे राज्य कारभार नीट सांभाळा हा? मी चाललोय गावी 10 दिवसासाठी. निवांत जा तुम्ही, मी हाय इकडे. काय आहे रा बर. हो हो शिक्षण खात्याचे सचिव कुठे भेटतील? ते इकडं डावीकडं वळा, चौथी कॅबिन. किती वे? चौथी. बर, हा. या. ओ हा कृषी मंत्री कुठे भेटतील? कृषी गावाकडनं आलाय. हा. चौथ्या मजल्यावर भाऊ लिफ्ट न जा, लिफ्ट न जा. बर बर 5वी केबिन. हा. हा या. हा. हा ठीक आहे या. नमस्कार साहेब. अरे हो घ्या. निघतो रे शिवाजी. अरे आशाताई आ? काय विशेष, काय गजरा बिजरा? आज लग्नाचा वाढदिवस ना 25वा. 25 वर्ष झाली. ही तर आमची काशी झाली. अरे रा 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 रा. काय पण कुठं पण काय बी टाकत्यात, काय लोक आहेत. छे. हा तुका अरे स्वच्छ ठेवा रे, परिसर स्वच्छ ठेवा. जाऊन घरात तुका ना. कधी सुधारणारा माणूस देव जाणे. ही साल अरे अरे कार बाजू भरलीस का तुझे कापड? हो बस कर आता, डोकं फिरू नको माझं. गावाकडे होतास तीच बर होतं. 4:15 झालं, एसटीची वेळ झाली, अजून यांचा पत्त्या नाही. बसले असतील उत्ता पत्या करत. येऊ दे असती, बघतेस त्यांच्याकडे. कुठलं स्थळ शोधून काढलं माझ्या बानं आणि ध्यान बांधलं असलं गळ्यात. आला सा असं चोरागत कशाला येताय? तुमचंच घर आहे. या या मारुती आरती अंद्र बाबा वळे हसनी 5ची असते कळत नाही तुम्हासनी. अयो तू काय बी काळजी करू नको, बाबाचे लवट आहे सगळीकडे. आपण गेल्याशिवाय इष्टी नाही सुटणार. मेल्या तुझं तोंड बंद कर. आवरलं का? हा माझी तयारी झाली बे. तुझ्या अटी ये रे. तुमच्या आईसाठीची भांडी कोण ठेवणार? माझा बा. हा? जय नारायण, जय इंद्र, जय राम, जय रावण. हट. हा आता चला की इष्टीची वेळ झाली. हा चला. अभंगाला जोड टाळची पळ्यांची. सयाजीराव तुर्रे पाटील. सयाजीराव तुर्रे पाटील. सयाजीराव तुर्रे पाटील. मंडळी, आपल्या मतदारसंघाचा लाडका नेता बाजीराव अप्पा आता येणार आहेत. सगळे साले त्यांच्या चोर स्वागतासाठी एकेकाला नागवा करून झोडलं पाहिजे. यंदाचं इलेक्शन आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण बाजीराव अप्पा यंदा आमदारकीची हॅट्रिक करणार आहेत. त्यामुळे त्यांना यावेळी मंत्रीपद नक्की अरे वा. आहे. त्यामुळे आज गावात इलेक्शनची धामधूम सुरू झाली वाटतं. चला चला. काय रे? हा. मी काय आताच मला बी लवकर ये रे. किती दिवस राहणार अरे गणप्या. अरे सलाम वालेकुम. अभी से है क्या? आत्ताच आलोय. ये दे गणप्या, बम्बई को छोकरे को भेजने का है. काय रे? एक काम करते हैं, हाँ. तेरे पास भेज देते हैं. हा हा बरं एक काम कर अहमद. यो माझा मारते का नाही? अरे या मारत्याला जर तुला येळ मिळाला तर बैलगाडीतनं फिरव की. ये भी कोई कहने की बात है गणप्या. हाँ. अरे जरूर घुमाऊंगा. ठीक आहे जा धंद्याचा बघ जा. संध्याकाळी भेट कट्टे पे. कट्टे पे. चला आता. हा. अरे गणप्या. हा जोशी काका. नमस्कार, मी नमस्कार. बोललोय वकिला हा, हा. देवळाच्या केस तेवढं मार्गी लागेल. हा. अरे तू आहेस म्हणून आम्ही तर सुखानं जगतो. अरे बाबा पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. पांडुरंग. गावावरची कामं डोक्यात घेतली ती. तुम्ही एकट्याने काय मागता घेतलाय वय? कुठलं स्थळ हुडकून काढलं माझ्या बानं. कुणाशी लग्न लावलंस र देवा? नमस्कार तुझी पहिली गणप्या, गाडी बरे कशी? नाव का? वर दिसतं का? मुंबईत ठीक होतं. काय उम्या आपण गावात उडूया. धंदा पाणी कसा आहे? हे बघ काय रे काय तरुण मंडळ. द्या ते इकडे. नमस्कार वहिनी. मारती तुझं काय बारीक व्हायचं चित्र दिसत नाही. काय बांधला काका? अरे गणप्या, हा, विश्वास. ते अशोक सराफ साहेबांच्या सेक्रेटरीशी बोललोय मी. ते येत आहेत देवीच्या उत्सवाला पाहुणं म्हणून. आणि हा शिक्षण सचिव त्यांनी बी आपल्या हायस्कूलच्या जादा तुकड्यासनी परमिशन दिली. आईला गणप्या ग्रेट आईसलाय का? काय नाही रे, सगळी कामं न इसरता करतो एवढंच. हो रे. गणप्या हा? राधा का कवा तर वाट बघते तुझी. अरे हो चल 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 चल. मी मारती होतो पुढं. तुम्ही या गावभर मिरवत. चल र. राधाकाची तब्येत बरी नव्हता. हो बरे आहे की. मागं आजारी होती ती. आता बरी आहे थोडी. अरे गणप्या,
आवडीय रूप गोजिर सगुण सुकावले पाहतालो चेन सुकावले पाहतालो चेन आता दिसती पुढे ऐसा की तू राये दुनी तुझे पाये पांडुरंगा. बघ तुझ्यासाठी काय आणलंय मी बघ. काय? हे काय आहे? साडी साडी. साडी आणि हे काय आहे? औषध. औषध. आणि आणि डोळे मीठ डोळे मीठ डोळे मीठ उघड. बघ आहे, बघ, सांग काय. माझा दिलीप कुमार असता तर लावली असती लिपटी. बरं बरं. आमची राधा काय. गणू लेकरा हा. थोरल्याला वाईज पैशाची मदत कर र. त्याची नोकरी बी टेम्परवारी हाय. अगं आहे तू काळजी करू न ग. अगं मी हाय नव का. आणि अक्कीचं कसं काय चाललंय. बरं आहे नव का. दाजीचं पिणं आखीचं बरं हाय. जावई बापूनी दारू सोडलाय. आणि तू ती देवाची पुस्तकं तिला वाचायला दिलीस तेव्हापासून तिला दिस लय चांगला आल्यात. जावई बापू शेती बी चांगली करतात. गणा अरे तूच र माझा आधार. तुला सारे जगाची चिंता. ही तर दाब जरा. अरे पर जरा कुमीकडे ध्यान दे. नाही तर जगाचं कल्याण करण्यात कुमीकडे मातूर तुझा काना डोळा होईल. नाही आई ये माझं लई काळजी करतात. पातळ आणत्यात पिक्चरला नेत्यात आईस्क्रीम देत्यात चौपाटीवर फिरायला नेत्यात आणि गजरा बी घालत्यात. आलं यांचं जेव्हा भावाचं मैतर. आता जातील यांच्या मागणं वरा करत. जाऊ जावा चला. मारत्या काय काळजी. पास आता झोप बाबा. आलो रे. काय रे. काय रे काय झालं. अरे वहिनीच ते कशाला रडवतोस. अरे तिला वाटतं मला जगाची काळजी पडली त्याची काळजीच नाही म्हणून. अरे मग घेऊन जा की वहिनीसने कुठं तर 4-2 दिवस झालं पाहिजे. काय अरे काय बाबा. मध हानी मून हानी मूनला म्हणायचंय तुला. आणि एकदा. अरे मग काय झालं. अरे परवडायला नको का. आधीच घरचं भागवता भागवता नाकी नऊ येते ती. मी काय म्हणतो गणप्यात त्याच्यापेक्षा जाऊया नारायण गावला. सुरेखाबाईची जिगरी कडक लावणे. पुण्या गावाच आलं पा करू बसलय जावलात कोदो कोदो असत गालात. अरे टोच्या लेका कधी सुधारणार तू. हा अरे गणप्या आता तूच काय ते सांग बाबा याला. दारू आणि तमाशाने फार वाट लावली. मी ओके चला. पुण्या गावात आलं पा करू बसलय जावलात खोदो खोदो असतंय गालात. चला भजन सुरू झालंय देवळात जाऊया. चला तूच विषय काढ. बंडा विषय काढतोय. होय काय तुझ्या रात्रीची उतरली नाही का. चढली कोणाला होती. अरुण भाऊ नमस्ते. अरे बंडा. अरे ही काय जीन्सचा शर्ट जीन्सची पॅन्ट विश्वास काय भानगड काय. विचार ना. अरे मग तू तर विचारायचं यार मी होतंस. तुला सांगितलं होतं. मामा हा या या या. पटकन दळप द्या. काय आणलंय. 5 किलो गहू आहेत. हा लगेच द्या. आणि हा काय रे काय झालं. अरे कुणीच काय बोलत नाही. काय झालं मामा व्यवस्थित द्या. तसं म्हणजे बहिणी काय म्हणतात. आणि मारुती काय कुमा बरी आहे. मारती बी बरा आहे. तुला एका गोष्टीसाठी तयार करायचं होतं. काय आम्ही आहे. तू फक्त उभा राहा. उभा राहा. तर उभाच तर आहे मामा. बघा एक काम करा दळप झालं की यांच्याकडे पाठवून द्या. हो बरं येतो. बरं. हे मुखिया तूच काहीतरी बोल रे बाबा. हे मुखिया बोल रे विषय काढ. काय काय काका बरं आहे हो, बरं का. आहे. हे काय एवढी तब्येत बारीक झाली. मागे बरे होता तुम्ही. हा. अरे काय चाललंय तुमचं. काय बी कळत नाही. काय बोलतो काय काय झालं काय. सकाळपासून माझ्या मागे लागल्यात. काका मला 2 नारळ द्या. एक अंगालाचा साबण द्या. एक कापड धुण्याचा साबण द्या. आणि अगरबत्तीचा पुडा बी द्या. गणपा काय ह्या खेपला काय बोल 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 ना. आमदार केला उभा राहशील आपल्या मतदारसंघात. मी
अरे तुम्ही लोक मी टोचाच्या नदीला कोण टाकून आलात की काय? नाही. मी निवडणूक लढवू काय तर काय? अरे. दे बाबा ते. बोला काका किती झाले पैसे? 30 रुपये. हे घ्या. चला घ्या जरा बाजूला व्हा. निधन. घ्या जरा अरे बाजूला व्हा. गणप्या. निवडणूक अरे बाजूला व्हा. गणप्या. बोललाय काय? गणपत देवा गणपाला बुद्धी दे रे बाबा. अरे गणप्या गावातल्या लोकांची कामं करतोयस तू. ती तर केलीच पाहिजे. आपल्या आमदारानं 5 वर्षात तोड दाखवलं नाही. हे बी खरं आहे. अरे भागाचा विकास झालेला नाही अरे आपल्या. पण अरे ऐका र, मी साधा अरे. पिऊन आहे, शिपाई आहे शिपाई. मी कशी निवडणूक लढवणार? देवा अरे पण लोकांच्या बद्दल तुला कनव आहे. आमदार झालास तर आपल्या भागाचा विकास होईल. तू करशील. मी जातो भजनाला. अरे गणपा नाही, अरे अरे नाही जमणार म्हणलं ना, नाही जमणार. होणार नाही. अरे देवा. दोन दिवस पोरांनी मोकळं सोडलं नाही. आता मोकळं होऊया पटकन. नाही उभा देवा देवा देवा, माझी या इलेक्शनच्या भानगडीतनं सुटका कर. मला नाही उभं राहायचंय, नाही उभं राहायचंय, नाही उभं राहायचंय. आई शपथ नाही उभं राहायचंय. अहो मग बसा खाली. काय झालं काय तुम्हासनी? जिबादी घाला घशात. देवा तू सांभाळ र ह्यासनी. देवा ऐकतोच नव्हता अंबाबाईच्या नावानं. ये आई, ये इकडे ये इकडे. ये बस बस. लोटांगण देवाला मला फक्त वाकून नमस्कार करा. सांगतो की मारुती काळजी घे र बाबा. लय अभ्यास कर. गावडे घराण्याचं नाव निघालं पाहिजे र बाबा. आई आई तू बी नीट राहा, काळजी घे. हा औषध विषध ज्या त्या वेळेला घेत राहा. काय ग? होय होय. ए बेटा गणपा चल जरा फोटो स्टुडिओत जायचं. आपला ग्रुप फोटो काढायचा आहे. वय भाऊजी आमचा एक बी ग्रुप फोटो नाही. हा चला. हा येतो ग. हे बघ काळजी घे. हा शिस्तीत जावा तुम्ही बी. चला. गणप्या आपण आता सलवार आणि नेहरू शर्ट घालून हे फोटो काढूया. अरे खूळ लागलाय काय? ही कापड काय वाईट आहेत? अरे साध्या कपड्यातले फोटो तुझ्यासाठी आणि सलवार कुर्त्यातले फोटो आमच्यासाठी. हा बर आता आपण प्रत्येकाचा एक फोटो काढूया. अरे बर. गणप्या नमस्कार. गणपा जरा काकत बघ. काय गणप्या इकडे बघ. काय रे काकात काय झालं? नाही मला वाटलं शेड काकत फाटला का काय. भाऊजी मुंबईला फोटो पाठवून दे बरं वय, वय, का वय. आठवणीनं. गणप्या एक काम होतं. काय अरे आता गावात काय? कॉलेज काढायचं आहे, ट्रस्ट सुरू करायचं आहे आणि इथं 2 सह्या लागणार होत्या. कुठे कुठे पाहिजे की? इथे एक आणि इथे एक. बर झालं. आणखीन काय सेवा? नाही चला काही नाही. इष्टीची वेळ झाली. अच्छा, मी जरा कापड बदलून येतो. असू देत कीच कापड. लई भारी दिसतंय. काय मारुती? होय होय होय. बर चला. गणप्या अरे आपल्या जमिनीच्या केस तेवढं बघायचं बर का? बघतो. ही चिठ्ठी एवढी लाभागला पोच करायची बरं का बरं आठवणीनं. गणपतराव द्राक्षाचं एवढं आमच्या बंदीकडे पोचवायचंय. हा बरं. अव आमचंच किती सामान आहे आधी. असू दे. ठेवा ठेवा. हा बरं बरं बरं. अरे गणप्या व्यवस्थित जा रे बाबा. काय त्वचा जर रात्रीचे कमी डोस प्रयत्न करतोय पण प्रयत्न करतोय. लक्ष ठेवा रे. खिडकी बंद करा. काय हो असू दे की. मुंबईला निघालाय पैसे ठेव. बायकोला दवाखान्यात. सगळी. काली बरं का. काय आणलंय? बर
सगळ्यांनी खावा वाटत भुकतान लागल. हा राधा येऊ. हा काळजी घे येतो. पुरे पुरे मेल्यानु किती साखर घालतात. साखर घालतात आणि माका डायबिटीस होत फुकट जांभळाच्या रसाचा खर्च वाढत. काय झालं? काय नाही रे, ह्या मंत्रालयाच्या कॅन्टीन मध्ये काय राम नाही रवलो. काय गणप्या गावची ट्रिप कशी झाली? एकदम बेस्ट, मजा आली. अरे रे काय रे कधी सुधारणार शे. बाळू यंदा मुख्यमंत्री म्हणून भीमराव पटेल पुन्हा शपथ घेतील का? अरे कशी शपथ घेतील? त्यांच्या लोकशक्ती पक्षाचा विजय होऊ नको. जनशक्ती पार्टीचे शामराव मोहिते यांचा जोर करणार. हा काय रे गणप्या? जनशक्ती पार्टीचे शामराव मोहिते यांचा जोर करणार. बरोबर दे रे, जाऊ दे रे, कोणी बी येऊ दे सत्तेवर. आपल्याला काय, आपल्या आयुष्यात काय फरक पडणार आहे का? तू पिऊनचा पिऊन राहणार, मी पण पिऊनचा पिऊन. चाय पिऊन घे. शामराव इतकी वर्ष विरोधी पक्षात काम करता की ना, मग त्याका पण एकदा तरी संधी मिळाकच होईल. आणि माणूस एकदम जबरदस्त हा, एकदम सॉलिड. मग भीमराव पण काय कमी नाही. गेली 5 वर्ष खाऊन खाऊन एवढा टर्र झालाय. नेलात नुसती टाचणी लावलास ना तरी पटकन फुटतो. गणप्या तुला सगळी खबर आहेच की. जाऊ दे रे, आपण कधी त्याच्या पापाचा धनी झालो नाही एवढंच बघायचं. अरे हो, तुझ्या त्या माणिकराव भोसल्यानं अरे एवढी जमीन घशात घातली, जरा बी शिल्लक ठेवलेली नाही. बघ तो भीमराव ना दिल्लीत खोके पोहोचवता, सगळ्या लोकांना पैसे वाटता. तो असताना ना झाडून सगळ्या मंत्र्यांनी पैसे खाल्ले नाही. मी काय म्हणतोय, तो असलो ना तर आपल्या गाव काहीतरी चिरीबिरी खाव का आता. काय गणप्या चिडलो. गणप्या अरे वैतागतोस कशाला? जाऊ दे रे, 4 फायल्या सह्या करून आणल्यात, त्या शिक्षण खात्यात पोचवायच्यात. अरे मरत शिक्षण खाता बस तू दाचित. तू गप रे. हो बघ वर्मा बडोद्याला कॉन्फरन्स आहे, तुम्ही तिकडे बसा. यू ऑल हॅव टू बी देअर. नमस्कार गुप्ता सर. ते गावात कॉलेज काढायचं होतं. काही काळजी करू नकोस, नक्कीच होणार. काय हो काम झाला? नाही हो, हा मला जायला पैसे नाही. हो हा हे घ्या. पण तुमका सांगते आजोबानं तुमचा काम होऊचा नाही. खेका वगैरे खेटे मारतास. तो साबण आहे ना साबण, हा तो मेलो पैसे खाल्ल्याशिवाय कोणाचाच काम करणार नाही. करणार नाही. मग त्याला ठेवलाय कशाला? तो एक मोठाच प्रश्न. शिरा पडो त्याच्या तोंडावर आपला काय करूचा. पण तुम्ही जरा सांभाळून जावा. हा सांभाळ ही तुझी लेकरे पुण्य समजती. बाबा काय रे, हे गणित कसं सोडवायचं? बघू. हे वय हे लय कठीण आहे रे. तुला माहिती नाही गदड्या, मला जमत नाही गणित. ते मला विचारतोस. जा पलीकडे जा, सीमा ते ना तिला विचार, ती सोडव. जा चल जा चल. कसला कठीण कठीण अभ्यास लावलाय पोरसनी. अरे काय करायचंय गणित? बेरीज वजाबाकी आली की संपलं. आमची पिढी गणितात नापास होऊनच मॅट्रिक होऊ शकली नाही. ऐकतोस ना देवा? तरी देवदेव करता या. देवाने काय दिलं तुम्हाला? हे बघा रेशन आणायचे पैसे संपल्यात आणि वरनं पाठवा तुमच्या थोरल्या भाऊला पैसे. ए तुझी बडबड बंद कर. जा जेवायला वाट, भुका लागल्यात. चला. झांजावर मारा शिक्का. गणप्या गावडे, गणप्या गावडे, झांजावर मारा शिक्का. गणप्या गावडे, झांजावर मारा शिक्का. गणप्या गावडे. काय खुळी आहेत पोरं, एका शिपायाला उभं केलंय त्यांनी. झांजावर मारा शिक्का. झांजावर मारा शिक्का. मुंबईसह महाराष्ट्रात प्रचाराला जोरदार सुरुवात.
लढत अटीतटीची. आम्ही जनतेची कामं केली आहेत. 5 वर्षात काय काम केलं यांनी? 5 वर्षाची मेहनत आहे. श्यामराव आणि भीमराव दोघंही एकमेकांवर आरोप करीत आहेत. आपत्ती व्यवस्थापनात कमी पडल्याने याचा लोकशक्ती पार्टीवर काय परिणाम झालाय का? जनता कामं विसरत नाही. दिस इज नॉट अ राईट आन्सर सर. दिल्लीचंही लक्ष आता महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे. सर आपल्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे, खरं आहे का? शक्यच नाही. आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या 301 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. जत विधानसभा मतदारसंघातून लोकशक्तीचे भीमराव दळवी यांनी जनशक्तीच्या रामभाऊ भोपे यांचा 12,500 मतांनी पराभव केलाय. लोकशक्तीचे गणपतराव थोरात यांनी जनशक्तीचे हनुमंतराव वाघमोडे यांचा 15,000 मतांनी पराभव केला. सांगलीमधून जनशक्तीचे आर डी पाटील हे 52,000 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी लोकशक्तीच्या राजाराम यादव यांचा पराभव केला आहे. विधानसभेच्या 301 जागांपैकी 21 निकाल हाती आले आहेत. जनशक्तीने 10 तर लोकशक्ती पक्षाने 11 जागांवर विजय मिळवला आहे. होय, गडबड आहे. बघूया काय. तुम्ही प्रश्न टाळताय सर. गटबाजीचा फायदा आम्हालाच होणार आहे. सर आजा बहुत खुश दिख रहे हैं. विधानसभेच्या 301 जागांपैकी 142 निकाल हाती आले आहेत. जनशक्तीने 70 तर लोकशक्तीने 72 जागांवर विजय मिळवला आहे. कोकणात तुमच्या 10 जागा गेल्या सर. हा मान्य आहे. मराठवाड्यात तुमच्या जागा कमी झाल्यात. काय म्हणायचं तुम्हाला? कोकण जळगाव निकाल अजून लागायचेत ना. हे तुमचं राजकीय उतार झालं. अहो मराठवाडा आमचाच गड राहील. थांबा आणि बघा. जनशक्ती पक्ष वरचढ होतोय. धनगाव विधानसभा मतदारसंघाचा निकाल मी जाहीर करतोय. लोकशक्ती पक्षाचे नाशिकराव कोल्हे यांना 80,000 मतं आणि थांबा जनशक्ती पक्षाचे बाजीराव अप्पा पाटील यांना 84,000 मतं. ही निवडणूक जिंकली आहे. 1,25,000 मतं घेऊन अपक्ष उमेदवार गणपतराव गावडे यांनी अभिनंदन. सुपर रुस्तम असा आमदार झालो आमचा गणपो. जनशक्ती आणि लोकशक्ती या दोन्ही पक्षात चुरस वाढते. अहो आम्ही जिंकणार. फोडाफोडीच्या राजकारणावर आपला विश्वास आहे का? हा भीमराव समर्थ आहे. सगळी फिल्डिंग लावलेली आहे. नक्की कोण जिंकेल हे सांगता येत नाही. तुम्ही यावेळी तरी मुख्यमंत्री होणार का? सरकार आमचं. दिल्लीचा काहीही प्रॉब्लेम नाहीये. मुख्यमंत्री मीच होणार आहे. महाराष्ट्रात आज विचित्र अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशक्ती पक्षाला 150 जागा तर जनशक्ती पक्षाला 150 जागा मिळाल्या आहेत आणि 301 सदस्यांच्या विधानसभेच्या राज्यात सरकारचं भवितव्य आता फक्त एका अपक्ष आमदाराच्या हातात आहे. त्यांचं नाव आहे गणपतराव गावडे, राहणार जोगेश्वरी, मुंबई. गणपतराव गावडे हे सांगली जिल्ह्याच्या धनगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. आमची प्रतिनिधी निलिमा आता त्यांच्या घराच्या इकडे आहे. नमस्कार, मी उभी आहे इथं जोगेश्वरीच्या चाळीत. इथले रहिवासी आणि मंत्रालयात शिपाई म्हणून काम करणारे गणपतराव गावडे हे सांगली जिल्ह्यातल्या धनगाव मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. तुम्ही बघता इथं सगळी गर्दी जमलेली आहे. लोक बेहोश आहेत आणि आमदार गणप्या गावडे यांचे विजय असो अशा घोषणा दिल्या जातात. चला आता आपण जाऊया गणपतरावांच्या घरी. गावड्यांचा आमदार गणपतराव गावड्यांचा आमदार गणपतराव गावड्यांचा आमदार गणपतराव गावड्यांचा
गावड्यांचा आमदार गणपतराव अरे! गावड्यांचा हा तर गणप्या! गणपतराव गावड्यांचा गणपतराव तुम्हाला आज कसं वाटतंय गावड्यांचा. आमदार झाल्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे आमदार गणपतराव गावड्यांचा आमदार गणपतराव गावड्यांचा आमदार गणपतराव मी गावड्यांचा काय बोलू? आमदार पहा किती साधेपणा आहे किती विनम्रता आहे आमदाराच्या ठाई किती नम्रता आहे इथं त्यांची साधी बोळी बायको आहे कुमा कुमाजी बोला कुमाजी या भया मला तर लाज वाटते प्रेक्षक हो या गावडे जोडप्याला बघून मी तर भारावून गेलेले आहे पुन्हा सांगते महाराष्ट्र सरकारचं भवितव्य अपक्ष आमदाराच्याच हाती आहे गणपतराव गावडे उर्फ गणप्या गावडे ओव्हर टू शलाका थांबा थांबा अरे काय काय केलं तुम्ही? जिंकलोय आपण. चला देवीच्या दर्शनाला. अरे गणप्या मतदारसंघाची गरज होती रे म्हणूनच तुझी फसवून सही घेतली. अरे पण तू तू उभं राहणं महत्वाचं होतं. गणप्या दादा सॉरी बर का आमासनी माफ कर. अरे अरे किती प्रेमानं निवडून आणले लोकांनी तुला. अरे काय विकास केला त्या बाजीराव आप्पांनी सांग की. तुमचं म्हणणं बरोबर आहे र पण आमदारकी म्हणजे काय खायची गोष्ट आहे का? अरे सगळं तुला जमल रे कारण तुझं मन धुतल्या तांदळासारखं स्वच्छ आहे रे. जागतिक दहशतवादाच्या मुद्द्यावर ते वाढण्याची पंतप्रधान पण मनमोहन लोकांच्या सिंग बद्दल तुला यांच्याशी कणव चर्चा आहे. करणार आहेत. लोकशक्ती पक्षाचे नेते भीमराव पाटील यांनी सत्ता स्थापण्याबाबत आत्मविश्वास व्यक्त केलाय. आमच्या प्रतिनिधींना दिलेली ही प्रतिक्रिया. गणपतराव गावडेंमुळे तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आला असं वाटत नाही? नाही गणप्याला मी गेली 15 वर्ष ओळखतोय तो आम्हाला सपोर्ट करणार. तसेच जनशक्ती पक्षाचे नेते शामराव मोहिते यांनीही जनशक्ती पक्षच सत्तेवर येईल अशी खात्री दिली आहे. आम्ही गणपेशी ऑलरेडी बोलणं केलेलं आहे तो आमच्याच पक्षाला सपोर्ट करणार खात्री बाळगा. बघ बघ गणप्या बघ आधीच जम्यात धरत्या तुला. हे किती खोटारडे आहेत बघ. यासनीच का दाखवलंच पाहिजे अडून बस मुख्यमंत्री व्हायसाठी. आमदार गणपतराव यांनी मनात आणलं तर ते मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसू शकतील अशी शक्यता मान्यवरांनी व्यक्त केली आहे. अजिबात काळजी करू नका आम्ही हाय. काळजी घ्या बर का. अरे गणपा आपली काळजी घे. आजचा दिवस म्हणजे आमच्या शिपाई लोकांच्या आयुष्यातलो महत्वाचा दिवस असा. आमदार झालो आमचो गणपो. इतक्या दिवस आपल्यामध्ये बसणारो बसेचो नशी फुरकन चहा पिणारो गणपो आज खूप मोठो माणूस झालो. आवशी छान माका बरा वाटला. मी गणप्याक अर्ध्या चड्डीत बघलंय. खरा सांगायचं म्हणजे मी त्या नागडोच बघलं. आता आमदार झालेलो आमचा गणपो अख्ख्या जगात नागडो करतलो म्हणजे अन्याया विरुद्ध झगडतलो. ह्या काय मी तुमका वेगळा सांगा तर नका काय म्हणत आता तर मी काय म्हणत तर नका काय म्हणत आता मी तुमका सांगते आता. बस बस बस. तर मंडळी गणप्याचा गुण मी लहानपणीच ओळखलं. गेली 15 वर्ष मी त्याला सतत मार्गदर्शन करतोय काय रे गणप्या. हा आता कदाचित तो मुख्यमंत्री देखील होईल पण गणप्या
आम्हाला विसरू नकोस हं? गणप्या सॉरी गणपतराव गावडे, गणपतराव गावडे, गणपतराव गावडे, गणपतराव गावडे. आता मी आपले ज्येष्ठ शिपाई हनुमंतराव यांना विनंती करतोय की त्यांच्यानी शाल आणि श्रीफळ देऊन गणपतरावांचा सत्कार करायचो. गणप्या गणपतरावांका मी विनंती करतोय की त्यांच्यानी आमका 4 शब्द सांगायचे. मी माझ्या आणि आम्हाला आम्हाला विचार करायला वेळ द्या आणि दबावाचं राजकारण तर नको. ऐका तर माझं तुमच्या भीमरावांना. हे बघा हे सगळं तुम्हाला भागात पडेल. अरे मेहरबानी करून वाट्याला जाऊ नका नाहीतर चिताच वाटणार नाही. शांतपणा करू नका. नाही बघितल्या आज राजकारणात आहे का आम्ही. अरे जा गणप्या अरे त्याला घालवून आलो बाहेर. अरे आतापासूनच प्रेशर टाकायला सुरुवात केली. तुमच्यामुळे मी या फंदात पडलोय. अरे नाही रे गणप्या तुला माहित नाही काय संधी चालून आले ते. आता माघार घ्यायची नाही. मुख्यमंत्री तूच व्हायचंस. अरे हळूहळू सगळं जमल. मी काय म्हणतो कुठल्या तरी एका पक्षाचा सपोर्ट घेऊया. अरे तूच मुख्यमंत्री झाला पाहिजेस र. शिक्षणाचा आणि मुख्यमंत्री पदाचा काय संबंध. शिकलेल्या मुख्यमंत्र्यांनी काय देऊ लावल्यात र. शांत राहा शांत राहा. आज आम्ही फक्त इतकंच जाहीर करतो की गणपतरावांना जो पक्ष मुख्यमंत्री करेल त्याच पक्षाचा सपोर्ट आम्ही घेऊ बस. पण मुख्यमंत्री गणपतराव गावडेच झाले पाहिजेत यात तिळमात्र शंका नाही. याबाबत आम्ही कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. आता माघार नाही हे निश्चित. साला गणप्या राजकारण कधी शिकला. गणप्या समजाव तुझ्या माणसांना. सपोर्ट मलाच मिळाला पाहिजे. अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलायस. पुन्हा पुन्हा सांगणार नाही. आम्हाला धमकी. आवाज बंद. सपोर्ट मलाच मिळाला पाहिजे.
तेवढा पैसा पुरव ना. ये, तू असं करू नका. नाही. असं काय हे बघा भीमराव गटाकडचे 50 आमदार फुटणं अशक्य आहे. एक मिनिट त्यापेक्षा आपण एक काम करूया, गणप्याला सध्या मुख्यमंत्री करूया. एक मिनिट, मिळालेल्या खुर्च्या सोडायला नको, मंत्रीपद हवी आहेत ना. नाहीतर तो भीमराव टपलायच. 4 महिन्यानंतर हो. नमस्कार विश्वासराव. नमस्कार नमस्कार मंडळी. विश्वासराव, आम्ही आमच्या 150 आमदारांचा सपोर्ट तुम्हाला द्यायला तयार आहे. आणि हो, गणपतरावना मुख्यमंत्रीपद सुद्धा. पण पुढची वाटचाल काय? हो, उद्याच प्रेस कॉन्फरन्स घेऊ आणि डिक्लेअर करू की महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री गणपतराव गावडे. अहो सगळं इपडीतच घडतं या. मी म्हणत होते देव न्हाय पण आता छप्पर पाडून दिले या. मुख्यमंत्री पद म्हणजे मोठं पद नव्हतं का? पण मी म्हणते होऊन बघा एकदा. काय व बरं, हाताखाली बरीच माणसं असतात नव्ह का? तुम्ही फक्त पांढरी कपडे घाला, पांढरी टोपी घाला, भाषण ठोका आणि लाल दिव्याच्या गाडीतनं फिरा. मग मी बी जरा चांगली साडी घेईन, दागिनं घालीन, चांगल्या हॉटेलात जाईन, गावात मिरवीन, मारुतीला 4 चड्ड्या जास्त घेईन. काय व तुम्ही व्हा मुख्यमंत्री, मी आहे तुमच्या माग. मी घालतेच लोटंगण देवाला. देवा यांना मुख्यमंत्री कर र बाबा. देवा, हे काय माझ्या पदरात वाढवून ठेवलेस? माझ्यासारख्याला झेपल का? देवा, मी गोंधळलोय देवा, काही सुचना. सगळी लोक माझ्या मागे लागले देवा. तुझ्या मनात तरी काय आहे, काय मी कळना देवा. पांडुरंगा देवा, मी साधा माणूस आहे. माझी कुमा, मारुती, माझं कुटुंब साधं आहे देवा. माझ्याच्यानं कसं होईल, काय होईल, काय समजना. पण देवा, माझ्या हातनं लोकांचं भलं व्हावं अशी जर तुझी इच्छा असेल तर हे पद मी आनंदानं स्वीकारीन. आणि देवा, हा जर तुझा चमत्कार असेल तर नक्कीच माझ्याकडनं काहीतरी चांगलं घडल. आशीर्वाद दे मला, दुसरं काही बी मागणं नाही देवा. मी जनशक्ती पक्षाचा म्हणजेच शामरावांचा सपोर्ट घेऊन मुख्यमंत्रीपद स्वीकारतो. ते बाप. नाही प्लीज सॉरी अरे किती दिवस टिकणार आहे तुझं हे तकलादूत सरकार? कुत्रा मेला. शामराव, पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासात मंत्रालयातील शिपाई महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार आहे. शपथविधी समारंभ येत्या गुरुवारी आहे. मी गणपतराव श्रीपतराव गावडे. मी गणपतराव श्रीपतराव गावडे ईश्वरास साक्षी ठेवून शपथ घेतो की ईश्वरास साक्षी ठेवून महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पद आणि
गोपनीयतेची शपथ घेतो की मी राज्याच्या आर्थिक, सामाजिक आणि सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन. मी माझ्या पदाचा वापर लोककल्याणासाठी आणि सर्व घटकांच्या उन्नतीसाठी करीन. तसेच भारताच्या संविधानाप्रती निष्ठा राखीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. नमस्कार सर. या सर, या 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 या. ओके, आपण तर क्रिकेट पण खेळू शकतो. चल पुढे. अहो इकडे या. इकडे या की. तुम्ही माझं मालकच आहे ना. अहो म्हणजे गणप्याच आहे ना. मला चिमटा काढा. मी स्वप्नात तर नाही ना. हो का? अहो जरा आत या. तुमची दृष्टी काढते. अगं मी आता मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्री आहे म्हणे. आणि या बाजूला बंडा, हो का? माझं काही खरं नाही. चल आपण इथून पळून जाऊया. गणप्या खोळ्या अरे गप्प काय, चल जाऊया ना. सर आवरून घ्या. भोजनाची व्यवस्था झाली आहे. आलोच. सगळ्यांची वाडा. भाऊजी सावकाश होते. श्रीखंड वाडा वाडा. 2 चमचे आणि मारुतीला 4 चमचे वाडा. भरून वाडा. हा गुलाबजाम. वाडा वाडा 4 आणि मला मारुतीला 6 वाडा. वाडा वाडा. अजून काय काय आयटम आहेत? ए, तसं लावू नकोस. ही इथं लाव, ती तिथं लाव. हा, बरोबर आहे. हा, चालू दे, चालू दे. हा, बरोबर आहे. हा, बरोबर आहे. अरे, मेल्या. जरा घबरा की. आता आपण बंगल्यात आलो नाही का? सगळं कसं व्यवस्थित ठेवायला लागते. हा बघ हे असं. अहो ताईसाहेब, तुम्ही नाही करायचं. मग आम्ही आहोत ना. काय हो? मुख्यमंत्र्याच्या बायकोचं बरं असते. काय काम बिम नसते. काय बी नुसतं खायचं प्यायचं आणि बसायचं. अव मला वाटतं तुम्ही उगीच टेन्शन घेताय. तुम्ही नुसती पांढरी कापड घाला, खावा प्या आणि आराम करा. भासणे ठोका आणि एक उद्याच बाजारात जावा आणि माझडी चांगली पातळ आणा. मुख्यमंत्री नाही म्हंटल. झाली का कडी घालून? अगं बाया 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 मारत्या. मजाच आहे बाबा आपली. काय खरं नाही आपलं आता. पांडुरंगा, कुमा 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 निघतोय. होय होय. चला चला चला. येतो.
अरे गुप्ता साहेब. अरे अरे सर काय करतायत तुम्ही माझे सर आहात. बरं हे सगळे कसे येणार. हा ते वेगळ्या गाडीतून काळजी करू नका येत आहेत ना. हा तुम्ही व्यवस्थित या. जातो. हं? हा. होय होय. येतो का. ह्यो आमच्या शिपायांच्या तर्फे. मुख्यमंत्री गणपतराव गावडेंचा. 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 पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. पांडु सर मला सर म्हणू नका हो. सर तुम्ही सीएम आहात आता, पदाचा मान राखायला नको का? सर
मुंबईच्या शरीफ नफिसा मॅडम आपल्याला भेटायला आल्यात. Hello, Mr. CM. Glad to see you, glad to see you. It's a great miracle, You know, when I heard about you, I was so zapped, na? You're so young and dashing. I think you are the best. I'll definitely bring my husband Harry to meet you. हरी, पांडुरंग हरी. Harry? No, Harry, my husband. सुनिए नफीसा जी, अभी अभी इन्होंने सीएम की पोस्ट संभाली है. ही इज वेरी बिजी. मैं आपके लिए अगले हफ्ते की अपॉइंटमेंट रख देता हूँ. Okay, no problem. Shall I give this? हाँ, ऑफ कोर्स. Okay. हे सर, अजून काही लोक भेटायला आलेत. आत पाठवू? गुप्ता साहेब, काय बी करा पण मला इंग्रजीचे 2-4 शब्द शिकवावं. अहो केवढी फजिती होते पाहिलेत ना. काय उगाच इंग्रजीमुळे अडथळा यायला नको. शिकवाल ना? नक्की, गरजेपुरतं मी नक्की शिकवेन. म्हणजे कसं आहे बघा, सुरुवातीला व्यक्ती समोर आली की हॅलो हाय असं म्हणायचं. हॅलो हाय. मग समोरच्याला बोलू द्यायचं. बोलू देतो. आणि तुम्ही मध्ये मध्ये फक्त या या असं म्हणायचं. आता समोरचा बोलतोय त्याला या या कसं म्हणायचं? नाही नाही, इंग्रजीत येसला या म्हणतात, म्हणजे मराठीमध्ये हो. अच्छा, हो हो, येस या. याला हो म्हणतात. होला या म्हणायचं. या या. आणि मग मग थोड्या वेळाने व्हेरी गुड असं म्हणायचं. निघताना बाय म्हणायचं. आणि हो, कधी कधी ओके ओके पण म्हणायचं. हा, ते जमतंय. ते जमतंय. ओके ओके जमतंय. वा वा वा. बोलून दाखवता? दाखवू बोलून. येस. या या. व्हेरी गुड. ओके ओके बाय. या या. ओके ओके. व्हेरी गुड बाय. डाळ वाढू का? या या. भात. ओके ओके. खीर. व्हेरी गुड. अहो काय चाललंय? जेवण झालं? झालं की. बाय. अहो काय चावलं तुम्हाला? इंग्रजी. ओके ओके बाय बाय. व्हेरी गुड. येस नो. ओ नो. हॅलो. प्लीज सिट डाऊन. चित्रपट अभिनेत्री आहे, फक्त या या ओके आणि व्हेरी गुड लक्षात ठेवा. हाय. सर, दिस इज माय फर्स्ट नॅशनल अवॉर्ड फॉर द फिल्म चोरा चोरी. या. I played an innocent young girl's role. या. Sir, this is my first national award, sir. Okay. But sir, recently, my husband died in a plane accident. Very good. What? Yeah. No, sir. Yeah, okay. But what happened? Yeah. Sonia? Shall I go? Very good. You have to go. But he's saying very good. He is good. Things are bad. No, I'll but tell you. this- Please come. No, Come. Yeah, madam. कसं बोललो इंग्लिश? सगळं व्यवस्थित होतं, पण जेव्हा ती म्हणाली तिचा नवरा वारला, तेव्हा तुम्ही म्हणालात व्हेरी गुड. पण तिच्या चेहऱ्यावरनं वाटलं नव्हतं तिचा नवरा मेलाय म्हणून. कदाचित शोधला असेल ना तिने दुसरा नवरा. ओ नो, दिस इज नॉट गुड. व्यवस्थित इंग्रजी बोलात. या. व्हॉट नेक्स्ट? सर, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अहो, प्रेस म्हणजे काय अवघड गोष्ट नाही हो. पत्रकार वाटेल ते प्रश्न विचारतात, म्हणून आपण घाबरून जायचं नसतं. आणि कुठल्याच मंत्र्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहिती नसतात. सगळेच वेळ मारून देतात. होय. अहो, गेल्या 8-10 वर्षात असे अनेक बिंडोक मंत्री पाहिलेत मी. अहो, पण येळ मारून न्यायला अक्कल लागते, ती कुठं आहे?
सर मी आहे ना, काही काळजी करू नका. उद्या प्रेस आहे, त्या खडूस पत्रकारांच्या तोफेला तोड द्यावं लागणार आहे. कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं करू? मी शिकवतो तुम्हाला. सर्वात पहिली गोष्ट, असे वाकून बसू नका. असं ताट, हा ताट आणि स्मार्ट. असं असं थोडं असं थोडं थोडं मागे. ओके 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 गुड, व्हेरी गुड, फाईन. बट वन क्वेश्चन. उद्या PS साहेब समजा एखादा कठीण प्रश्न आला तर मग काय करायचं? एखादा कठीण प्रश्न आला की हनवटीवर हात ठेवून नुसतं विचार करतो असं दाखवायचं. आणि असं कधी कधी नो कॉमेंट्स म्हणायचं. काय? नो कॉमेंट्स. नो कॉमेंट्स. हा, आणि असं मध्येच उगीच असं लांब पॉज घ्यायचा. बस बस संपलं. सोपं सोपं, जमल जमल. आता काय, मी तुम्हाला सुरुवातीची 4 वाक्य हातावर लिहून देतो. हा, ती असं हळूच म्हणून बघायची. म्हणजे बघून म्हणायची. त्यात काय, अहो 4थी 5वीत कॉपी केली खूप. जमल पटकन. असं आणि असं जमते जमते. झालं. अहो महत्वाचं राहिलं काय? खाते वाटप. अरे होय होय, ते तर लय मोठं लचाण असतं. होय, मी ऐकलंय. पत्रकार परिषद संपायला आली की मी असं केसांवरून हात फिरवणार. उगाच? नाही, म्हणजे केसांवरून हात फिरवला की तो तुम्हाला सिग्नल आहे. मग तुम्ही जाहीर करायचं, खाते वाटप लवकर जाहीर करीन. बस. कसं? खाते वाटप लवकर जाहीर करीन. बस. जमलं जमलं. नमस्कार नमस्कार. बसा बसा. आज तुम्ही सगळे पत्रकार मोठ्या गर्दीने जमलात. धन्यवाद. गणपतराव तुम्हाला तर कसं वाटतंय? एकदम बेस्ट. म्हणजे हळूहळू शिकतोय, थोडं वेगळं वाटतंय, पण ठीक आहे ना. राज्याचा कारभार व्यवस्थित चालू शकेल असं आपल्याला वाटतं का? का नाही? आता माझ्यासोबत एवढे चांगले सहकारी आहेत म्हटल्यावर होईल ना नीट. मी जेव्हा पिऊन होतो ना तेव्हा पण नीट काम करायचो. आता तर CMचं काम आहे, म्हणजे देवाचं काम नीटच होणार. पांडुरंग. Sir, what if Bhimraji tried to disturb your government? Sir, what if Bhimraji tries to disturb your government? नो कमेंट्स. वाह, क्या बात है. वाह वाह वाह. राज्याच्या खजिन्यात खडखडाट आहे, खरं आहे ना? अहो मी आत्ताच आलोय. आणि कुठं असतो खजिना? मी बघितला नाही, बघितलं की लगेच सांगतो. One personal question, sir. How many children do you have? नो कमेंट्स. CM ना असले पर्सनल प्रश्न विचारू नका. सरांना फक्त राज्याविषयीचेच प्रश्न करावेत, राज्याविषयीचेच प्रश्न करावेत, आणि पुढचे प्रश्न नंतर. ओके? सर काय झालं आपल्या केसांना? केस 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 केस
खाते वाटप लवकरच जाहीर होईल. आणि पुढच्या प्रेस बद्दल आपण नंतर बोलूया. ओके चला चला. ओपन युअर बॅग, टेक आउट द बुक्स, नोटबुक्स अँड पेन्सिल अँड अदर थिंग्स, कीप देम. एक अप्रे एक अक्षर बी कळ ना, जरा सोपं सोपं शिकव की. आता बघा म्हणजे मी बरा आहे याला काय म्हणायचं इंग्रजीत? आय एम ओके फाईन. आय एम ओके फाईन म्हणजे मी बरा आहे. आता दुसरं वाक्य शिकव. मी तयार आहे याला काय म्हणायचं? आय एम रेडी. अरे आय एम गणप्या. आय एम रेडी. आय एम गणप्या म्हटलं तर आय एम रेडी म्हणजे मी तयार आहे. अच्छा अच्छा. आणि आय एम रेडा म्हणजे काय बाबा उगाच रेडा म्हणताय? आता मला शिकीव, तू येडी आहेस याला इंग्रजीत काय म्हणायचं? यू आर मॅड. पण बाबा हे तुम्ही कुणाला म्हणणार? असंच आपलं शिकून घेतलेलं बरं. येड आलं की वापरत येतं काय करणार. बरं आपल्या जरा बागेचं बघा काहीतरी माई बाबाने बरोबर केलंय का बघा. आय एम रेडी. आय एम ओके फाईन. कुंडी माळी माळी कुंडी गो गो यू कॅन गो. शिकू त्याच इंग्रजी शिकू. इंग्रजी येत नाही म्हणून उद्या पंतप्रधान पद हात जायला नको. प्राईम मिनिस्टर होय रे आपलं ग्रह जोरात आहेत. उद्या ते प्राईम मिनिस्टर बी होतील. माझ्या बाचं आभार. मी स्थळ नाही म्हणत होते खरे या स्थळाबरोबर लगीन केलं ते. बरं मला बी आता इंग्रजी शिकू की. आता तुला बी कार मला बी इंग्रजी येते. बोलून दाखवू काय? आय माय कुमा गणपतराव गावडे. आय माय कुमा नव आय एम कुमा. यावेळी गृहमंत्रीपद हवं. मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही यार. अरे तुम्ही गप्पा बसा हो. ओ शामराव बस की आता. अहो नव्या चेहऱ्यांना काहीतरी संधी द्या. पण पक्षाचा ज्येष्ठ नेता मी आहे त्याची काय किंमत आहे की नाही? ज्येष्ठ नेता खूप झालं. 50 आमदार आहेत माझ्या पाठीशी. गृहमंत्रीपद मलाच दिलं पाहिजे. यावेळी गृहमंत्रीपद बाळासाहेबांसाठी आणि मला अर्थमंत्रीपद. एक मिनिट अहो उगाच भांडू नका हो. म्हणजे माझ्याकडे एक आयडिया आहे. म्हणजे समजा आपण मंत्रिपदाच्या चिठ्ठ्या टाकल्या तर. नाही जरा ऐका. अहो म्हणजे ज्याला जे मंत्रिपद मिळेल त्यानं ते इमानियतद्वारे सांभाळावं. काय बावबट साहेब मी ज्येष्ठ आहे त्यामुळं गृहमंत्री पदाच्या सोडून बाकीच्या चिठ्ठ्या टाका. एक मिनिट थांबा. अहो शामराव साहेब अहो समजून घ्यावं. माझ्यावर मेहरबानी करावं. ठीक आहे मी ज्येष्ठ आणि निष्ठावंत आहे त्यामुळं आई जगदंबा माझ्याच पारड्यात वजनदार मंत्रिपद टाकेल याची मला खात्री आहे. ठीक आहे चला चला चला. वस्त्रोद्योग मंत्री. अरे वा वा अगदी मनासारखं खातं. वस्त्रोद्योग. झोपडपट्टी व गलिच्छ वस्ती सुधार मंत्री. कामगार मंत्री. आभारी आहे. बघा दुग्ध विकास आणि पशुपालन खातं. पशुपालन. ग्रामविकास आणि पाणी पुरवठा मंत्री. ग्रामविकास. रस्ते बांधकाम आणि गटार दुरुस्ती मंत्री. ए साहेब अहो तुमची चिठ्ठ्यांची आयडिया एकदम बेस्ट. अहो तुम्ही तर ग्रेटच आहात. यांना अशीच अद्दल घडवायला हवी. अहो कसली भयानक माणसं आहे तुम्ही. अहो तुम्ही पण वेळोवेळी मदत करत राहा मार्गदर्शन करत राहा. नक्की. हा बरं. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी दूरध्वनी केंद्रांना लक्ष्य केल्यानं तिथं नक्षलवाद्यांनी पहिलं पण फोटो आलाय. मुख्यमंत्री गणपतराव गावडे यांचा योग्य निर्णय. योग्य मंत्र्यांना योग्य खातं. त्यामुळं
मंत्रिमंडळाचं काम योग्य दिशेने चाललंय. शामरावांना कमी महत्वाचं खातं देऊन गणपतराव गावडेने आपले राजकीय कौशल्य दाखवण्यास सुरुवात केली आहे. मंत्रालयातील शिपाई मुख्यमंत्री झाल्यामुळं आतल्या खाचा खोचा माहित असलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेला आहे. गणपतरावांचं अभिनंदन. अहो तुमचं अभिनंदन पण केलंय. वा, काय कठीण काम नसतं ग. मग चिठ्ठ्या टाकल्या की खाते वाटप ओके. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर. शामराव मोहितेंच्या पदरात रस्ते बांधकाम आणि गटार दुरुस्ती खातं. तुम्हाला रस्ते बांधकाम आणि गटार दुरुस्ती खातं दिलंय. अहो परवाच्या पावसामुळे लोकांचे खूप हाल झालेत. लोकांची दैना उडाली. त्यामुळं सीएम कडनं हे खातं मी मुद्दामून मागून घेतलंय. रस्ते व्यवस्थित असतील, गटारांच्या सिस्टीम जर व्यवस्थित असतील तर लोकांचे हाल होत नाहीत. मी पक्षातला ज्येष्ठ नेता आहे, त्यामुळं जिथं कष्ट तिथं ज्येष्ठ. कसला डॅम्बिस माणूस आहे होय, का? डॅम्बिसच आहे. त्यासनी गटर साफ करायचं काम दिलं ते एकदम बेस्ट केलं. लई पैसे खातो म्हणते. शहराप्रमाणेच खेड्यापाड्यात यासनी जरा बाजूला ठेवा. ह्यो माणूस मला काही बरा वाटत नाही. कुमे तुला बी राजकारण कळायला लागलंय. अहो राजकारण गेलं चुलीत. माणूस तसा येऊ बेरके आहे. हा बघा साहेब, हा साकी नाक्याचा भाग. इथे डोंगरावर घरं बांधली आहेत. लाखो झोपडपट्ट्या आहेत. आणि हा या इथे समुद्रात भराव टाकून घरं बांधण्याचं काम चालू आहे. साधी ड्रेनेज सिस्टीम सुद्धा नाहीये. सर गरिबांनी जगायचं कसं? એટલે कि बम्बई की आबादी इतनी बढ़ रही है कि एक जोर की बारिश पूरी बम्बई को तबाह कर देगी. सर सर तुम्ही आधी शिपाई होतात, आता सीएम झालात. ही संधी वाया दौडू देऊ नका सर. मुंबई आपल्या देशाचा श्वास आहे. सर सर तिला असं गुदमरून मरून जाऊ देऊ नका प्लीज सर. काका तुम्ही काही काळजी करू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. हे काम कसं चांगलं होईल यासाठी आशीर्वाद द्या. सर वसई, विरार, बदलापूर, जू किती नावं सांगू? 160 भूखंड विकून अनधिकृत बांधकामं होत आहेत. हा घ्या पुरावा. शामरावांनी राजीनामा दिलाच पाहिजे. द्यायलाच पाहिजे राजीनामा. पुरे 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 आता बस झाला. आता मुख्यमंत्र्यांना बोलू द्या. अध्यक्ष महोदय, भीमरावांचे हे आरोप जर खरे असतील तर मी शामरावांना राजीनामा द्यायला सांगेन. मी 3 निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमण्याचे आदेश देतो. समिती नेमण्याचं काय कारण आहे? गणप्या तू बरोबर सीएम साहेब, तुम्ही माझी बाजू घ्यायला हवी होती. अहो पण बाजू काय घेणार? म्हणजे ह्या समध्या गोष्टी खऱ्या आहेत नव्ह का? वेळ लागलाय आम्हाला एवढे भूखंड घशात घालायला. पक्षाला पण काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने कराव्या लागतात. अहो पण असंच चालू राहिलं तर मुंबईचा नर्क व्हायला वेळ नाही लागणार. गणपतराव तुम्ही नशिबानं सीएम झालाय. राजकारण तुम्हाला काय कळतंय? इतके आमदार निवडून आणायचे, पैसे कुठून आणणार?
मग जनतेचे काम करा. हे बघ, कामाचं तू मला सांगू नकोस. गेली 35 वर्ष राजकारण खेळतोय मी. ठीक आहे, मग समिती निर्णय घेईल. उद्या तुम्ही सभागृहात निवेदन करा. छान छान भाषण केलं भीमराव, अभिनंदन. पर्यायच नाही हो दुसरा. तुमचं प्रकरण जोरात आहे, पण काळजी करू नका शामराव. त्या समितीवरची 2 जण माझीच प्यादी आहेत. तुम्ही सही सलामत सुटाल आणि मग आपण सीएमचा राजीनामा मागू. तुम्ही हा जो मदतीचा हात पुढं केलाय ना भीमराव, त्याबद्दल थँक्स. हा. बँड वाजवू साल्याचा. समितीचा निर्णय जर माझ्या विरोधात गेला तर मीच काय, माझे सहकारी राजीनामा देतील. सॉरी. चला चला. शामरावांनी राजीनामा दिलाच पाहिजे. चला. हा ठीक आहे. हो, मी सांगितलंय पे साहेबांना आमच्या. हा ठेवा. ओके. अहो, इथं कुठं बाजूला मुतारी दिसत नाही. लागले का? मग करा की उड्यावर. तू येडी आहेस का? अगं मी मुख्यमंत्री आहे, बरं दिसत नाही. मुख्यमंत्री काय लागत नसती होय? ती बघा तिकडे मस्त मोकरा नाही. आणि आदुगरी कुठं करत होता? माणूस त्योच आहे ना का? काय हो पे साहेब? हा गुप्ता साहेब, अगोदरच्या मंत्र्यासनी लागायची नाही का? लागायची ना. मग आडूचा धरून आपलं शोभत नाही हो. गाडी थांबवा. उतरा लवकर, नाहीतर गाडीतच कराल. ते शोभल का मुख्यमंत्र्यांनी? हे बी बरोबर आहे म्हणा. आता इथं बी माझ्या मागे मागे येणार का? चला बघा, तुमचं कधी लवकरच आवरत नाही. पांडुरंग पांडुरंग. सिक्युरिटी सिक्युरिटी गो इमिडिएटली. अरे धावा. अरे पकडा. सीएम झाला म्हणून इतका वेळ लावायचा बाई. चला 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 चला. सीएमने कामं कशी झटपट करायला पाहिजे. बस बस बस. गुप्ता साहेब, गावात शहरात नाका नाक्यावर मुताऱ्या काढूया का? नक्की काढूया. लवकर काढा. तुम्ही निदान उड्यावर तरी करू शकताय. आम्ही बायकांनी इतकी वर्ष सण केले. काढा काढा. पुरुषांसाठी पण काढा आणि बायकांसाठी स्पेशल काढा. मुख्यमंत्री गणपतराव गावडेंचा. 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 मुख्यमंत्री गणपतराव गावडेंचा.
हे साहेब येस सर. आता मला एवढ्या गाड्या नको आहेत. त्या ड्रायव्हरना म्हणावं आपापल्या गावी जाऊन मस्तपैकी राहा, आराम करा. मला फक्त एक अँबॅसेडर ठेवा बस. ठीक आहे सर, मी पण जवळच्या रेस्ट हाऊसला जातो. तुम्ही कुठं रेस्ट हाऊसला चाललाय? चला की आमच्या घरला. चला. चला. राधा का कुठे दिसत नाही. चला या. काय रे बाळा, समधी पांडुरंगाची कृपा. देवा पांडुरंगा, मला तर काय बी समजत नाही. जमताय ना बरं तुला सारं? कसं काय रे तुला मुख्यमंत्री केलं? देवाचंच लेकरू तू बघ. बरं जरा खात पी जा. किती वाळलायस? आता कुमीची काय तक्रार आहे का? नाही आई, आता एकदम झकास आहे. वाटेल ते खायला मिळतं या, कापड पातळ सगळं मिळतं या. आई तुम्ही बी चला की मुंबईला, मला तिथं काय बी काम नसतं या. तावात एवढी फुगली. हा ग, जरा अंग बिंग हालीव. मुख्यमंत्र्याचं पद म्हणजे आळवावरचं पाणी हाय. कवा जायला सांगता यायचं नाही. आणि मग तुझ्या हातात चूल न फुकणीच येईल म्हणून सावध केलं बाई. आणि तुला एक विचारायचं होतं, तू काय नाव लावून देऊन घेतलंस की काय? परवा टीव्हीवर बघितलं तुला समधी शेम शेम म्हणत होती. अरे किती घाण नाव ती रे. हवा आई, शेम नव, शिएम शिएम, चीफ मिनिस्टर, चीप चीप. हत्याच्या अगं चीप नव, चीप म्हणजे पडतूस. पण व फ चीफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री. अगं ते इंग्रजी नाव आहे. मारती, मुंबईला जाऊन लय शहाणा झालास की रे. कर कर अशीच प्रगती कर. आणि बापेक्षा मोठं पद मिळव. प्राईम मिनिस्टर. हा आता ते आणि काय असतं रे? किती साधी आणि निर्मळ मनाची माणसं आहेत नाही. मारत्या, उद्या नदीला पवायला जा बरं का बाळ. आजी बाबा मला घेऊन जात नाही. अरे जातील रे उद्या घेऊन. अरे वैर बोललो ना उद्या जातो घेऊन म्हणून. मग आलो आलो. गुप्ता साहेब. हा सर. माझे मित्र आलेत. रात्री जरा उशीर होईल, तुम्ही झोपून घ्या. सकाळी बोलू. ठीक आहे? गणपा, कसं वाटतंय रे तुला आता? काय सांगू, दिवसा बरं वाटतं पण रातच्याला पहिल्यासारखी झोपच येत नाही रे. अरे लोकांच्या भल्यासाठी तेवढं सहन करावंच लागतंय. मतदारसंघाची बरीच कामं तू मार्गी लावलीस. तेवढं कॅम्प्युटर कॉलेजचं बघ. ते होईल रे. काय टोच्या, आज पण टाकून आला का? नाही, थोडे कमी केले. आणि तमाशा नाही, कधी आधी मध्ये कवा कवा मूड आला तर. अरे टोच्या, लेका सुधारणार कधी रे तू? मूल झालंय. अरे ते सोड रे. अरे गणपा, मुका नुसता बाप झाला नव तर त्याचं बाळ सुरात चांगलं रडतं या. तूच सांग कसं सांगायचं. काय रे, काय झालं? काय झालं? राधा का गेली रे? आता तिचा बी फोटो तिच्या दिलीप कुमार संग लागलाय. हे करतो मी. गणपतराव, सर्व पिकांची नासाडी झाली. आमच्यासाठी साहेब काहीतरी करा. नमस्कार शिएम साहेब. दत्तश्री कारखान्याच्या दूषित पाण्यानं साहेब जिल्ह्यातल्या सगळ्या पिकांची वाट लागली साहेब. वाट काहीतरी करा. अहो पेरलं तर उगवत नाही आणि उगवलं नाही तर आम्ही शेतकऱ्यांनी करायचं काय साहेब?
हे आमचं निवेदन घ्या साहेब आणि काहीतरी ताबडतोब करा साहेब. तुम्ही आला तिथे तर चला बघायला. चेअरमन साहेब आता परदेशात निघाले. चला रे. बघ की बाबा मला नदीवर घेऊन जाणार होतं गेलं. जाऊया बाबा, आपण संध्याकाळी जाऊया. आपण बाबासनी सांगूया. तुम्ही जरा समजून सांगा. माझ्या सोन्या आईचं ऐकावं. जाऊया मग, सांगितलं. काय झालं शिवाजी? काय झालं? सर गाडी खराब झाली. देवा. बघू उशीर होतोय सर. गाडी थांबवाई. ए बाबा, अरे थांब की. अरे सर मी पण येतो सर. आओ सर. अरे चढू दे. अरे बाजूला. चेअरमन साहेब कोण आहेत? मी आहे. अहो काय हो, कसं काय दूषित पाणी सोडता तुम्ही? अहो अशानं गुरं मरतात, पिकांची नासाडी होते, माणसं मरतात आणि अहो जर पीक गेलं तर खाणार काय? अहो सगळ्यांचं पोट आहे ना आपलं. अहो तात्यासाहेब कोरेंचं उदाहरण डोळ्यासमोर घ्या. अहो वारणा कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी कितीतरी शेतकऱ्यांची घरं फुलवलेत, संसार फुलवलेत. आणि तुम्ही गुप्ता साहेब यांच्या कारखान्याचे लायसन्स कॅन्सल करण्याचे आदेश देतो मी. सर एक प्रश्न. एक प्रश्न सर मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत कोणता महत्वाचा निर्णय घेण्यात आला? 100 वर्षांची परंपरा असलेल्या आणि अलीकडेच भ्रष्टाचाराने पोखरलेल्या सहकार क्षेत्राच्या विकासासाठी आणि गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून चांगले नवीन प्रशिक्षित तंत्रज्ञ तयार होण्यासाठी राज्यात सहकार विद्यापीठ स्थापना. वाह, चांगला निर्णय आहे. थँक्यू. आणखी एक प्रश्न सर. तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे मी नक्की देईन, पण मला एक अर्जंट मीटिंग आहे. जाऊ का मी? ओके सर. थँक्यू सर. काय गुप्ता साहेब? येस सर. थँक्यू. साहेब आमच्या ऊसाला सर्व शेतकऱ्यांच्या चांगला दर दिल्याबद्दल मी तुमचं हार्दिक अभिवंदन करतो. मुख्यमंत्री गणपतराव गावडेंचा नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय आबासाहेब कसे आहेत? बरे. या द्या. बरं, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. मी वाचून दाखवतो. तरुणांनी रोजगार व्यवसाय करावा यासाठी सर्व बँकातून विनातारण कर्ज पुरवठा करण्याची सूचना करण्यात आली आहे. ज्या वृद्ध कलावंतांनी आपल्या उमेदीच्या काळात
सबंध महाराष्ट्रातल्या रसिक जनतेचे मनोरंजन केले, त्यांची आज हालाकीची परिस्थिती आहे. अशा कलावंत व तंत्रज्ञांसाठी मी दरमहा 5,000 रुपये पेन्शन देण्याचं जाहीर करतो. रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी नवा व्यवहार्य अभ्यासक्रम तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्राची परंपरा जपणारी तसेच शेतकरी कष्टकरी यांच्या समस्यांना वाचा फोडणारी नवी वाहिनी सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. व्हेरी गुड. आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला इंटरनेट सुविधा पुरवणार आहे. एक्सक्यूज मी, हा निर्णय आपला महाराष्ट्रातील मुलींच्या व स्त्रियांच्या आर्थिक सामाजिक उत्कर्षासाठी काही ठोस निर्णय घेण्यात आले आहेत. It's unbelievable. He is dashing. Ganpatram Gowde just rocks. He's the best CM ever. Yes. गणपतराव गावडे जेव्हापासून मुख्यमंत्री झालेत ना, तेव्हापासून आम्हा सगळ्या तरुणांमध्ये एक जोश निर्माण झालाय. आणि आम्हाला असं वाटत होतं की राजकारण हे वाईट आहे, चांगलं नाहीये आणि तरुणांनी ते काम नाही केलं पाहिजे. पण गणपतरावांकडे बघितलं, आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांकडे बघितलं की असं वाटतं की काहीतरी आशा या देशाला. तो गणप्या खूप लोकप्रिय होत चाललाय साहेब. अरे तुम्ही काय हालचालच करा ना, झालं काहीतरी करा. पुढचं इलेक्शन फार अवघड जाईल. अहो पण पुढच्या इलेक्शन पाहतून गणप्या स्वतःचा पक्ष काढून सगळं. अरे मला काय दूध खुलं समजलात की काय? मूर्ख समजलात का? राजकारण माझ्याकडून शिकलात आणि मला शानपण शिकवताय. माझं प्लॅनिंग चालूच आहे, तुम्ही बघाच मी काय करतो ते. हे बघा, मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐका. 1/3 आमदार हवेत, लागेल तितका पैसा होतो. आमदार फोडा, तुमचे रेट सांगा. मिरचंद आणि मोठे कारखानदार आहेत, माझं त्यांच्याशी बोलणं झालंय. प्रत्येकाला 5-5 कोटी देतो म्हणाले. एकदा का 1/3 आमदार फुटले आणि आमच्या पक्षाला मिळाले की मग ना गणप्या ना भीमराव, ओनली श्यामराव. मला कोण कोण लागलीच होती. हॅलो विरानी, 5 कोटीचा रेट चाललाय माझ्या आमदारांना गप्प बसवायला. 10 कोटी टाका. एकदा सत्तेवर आलो की विरार वसईकडचे 28 भूखंड तुम्हाला देऊन टाकतो. 50 आमदार फुटणं शक्यच नाही. त्या गणप्यानं नुसता गोंधळ घातलाय. अरे तुमचं बरं आहे, आमचं काय? तुम्ही तरी सत्ताधारी पक्षात आहे. गेले 7 महिने नुसता सुक्या भूमीला गट. अरे दोन्ही पक्षाकडून ऑफर्स येत आहेत मला, पण किती वेळा पक्ष बदलायचा? आतापर्यंत मी स्वराज्य पार्टी, सुराष्ट्रवादी पार्टी, समता विचारी पार्टी, नागरी लोकशाही पार्टी, पडलो काय लोक विचारी पार्टी, अशा कितीतरी पार्ट्या बदलत मी इथं पोहोचलोय. आता श्यामरावाला सोडून भीमरावाला मिळालं तर लोक पैताना कॅश काढतील. सोड रे. 3.5 महिने झाले खेट घालतोय. मग तुमचं काम झालंय का नाही? नाही. मग आता कुणाला मारायचं का काय करायचं? गणप्या, खरंच तू अजिबात बदलत नाही रे. आता बदलायचं काय त्यात? आमका ना तुझा आधार वाटता. गपरे. अरे किती करशील लोकांसाठी. तू ना आमच्या शिपाई लोकांचा उद्धार केलं.
आता तुका एक गोष्ट सांगतो. तो शामराव आणि भीमराव असत ना, ते तुका संपवण्यासाठी पैसे वतात, पैसे. भीमरावचा ड्रायव्हर कालच सांगत होता. काय रे? शामराव आणि भीमराव 5-5, 10 कोटी घालाय निघाले. बघ, ऐकलंस? काय व लई टेन्शन मध्ये दिसता या. रात्री झोप सुद्धा नीट लागत नाही. ते शामराव भीमराव त्रास देतात काय? तुम्ही काय बी काळजी करू नका, मी आहे तुमच्या माग. तुम्ही आपलं काम करा. पापण्यांची तोरण बांधून डोळ्यावरती, ही पापण्यांची तोरण बांधून डोळ्यावरती, ही नजर उधळीते काळजातली फिरती. जवळी घ्याव मला पुसाव गुपित माझ खुशाल, गुपित माझ खुशाल. तुम्हावर केली मी मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंग महाल, नका सोडून जाऊ रंग महाल. सुरेखाबाई, सुरेखाबाई, तुमच्यामुळं आमची बरीच कठीण कामं मार्गी लागतात. सगळा प्लॅन लक्षात आलाय ना? पुढच्या आठवड्यातच तो गणप्या त्या रेस्ट हाऊसला येतोय. मग तुमचा तो टोचा मला तिथं एंट्री मिळवून देणार. मग हे पैसे मी त्या गणप्याला द्यायचं आणि त्याला सांगायचं शामरावनं पाठवलेत म्हणून. मग तुमचा तो माणूस कॅमेरानं शूटिंग करणार. जमतय का? भीमराव, तुम्ही लई चाप्टर. आता आमच्या बी पैशाचं बघा, नाहीतर नाहीतर काय करशील? नाहीतर काय करीन? हे करीन. मला न्याय पाहिजे, न्याय पाहिजे हो. इतके वर्ष मी खेटे घालतो, माझी कोण दाद घेत नाही हो. मला न्याय पाहिजे, न्याय. मुख्यमंत्री साहेब आले, शांत राहा. मुख्यमंत्री सर, ती मीटिंग. मला न्याय पाहिजे हो, न्याय पाहिजे. मी इतके वर्ष कामा करता खेटे घालतोय, मला कुणी न्याय देत नाही हो. आजोबा, हा
कुठल्या गावचे तुम्ही? पेट वडगावचे. सावता नराधमा हे काय फाईल हा? आणि ह्या काय सगळ्या सह्या झाल्यात ना? अरे ज्यांनी आपलं आयुष्य कलेसाठी वाहून घेतलं त्या वृद्ध कलाकारांना त्रास देता? गुप्ता साहेब. येस सर. यांच्यावर कडक कारवाई करा. येस सर. मी तर म्हणतो निलंबितच करा यांना. ओके सर. आजोबा तुमचं काम झालंय. तासाभरात चेक मिळेल. आजोबा आमच्या या भ्रष्ट कर्मचाऱ्यांमुळे तुमचा जो अपमान झालाय त्याबद्दल मी मुख्यमंत्री म्हणून तुमची माफी मागतो. आदर्श मुख्यमंत्री आहे. देव तुझं कल्याण. भीमराव साहेब, नाही तुमचं पैसे पोचलं आमच्यापर्यंत. आता जाऊन येते. तुमच्या सीएम साहेबांना आलिंगन देऊन येते. तूच ग माझी मैना. एकदा माझं काम करून ये, मग तुला जुहूलाच फ्लॅट घेऊन देतो. असं You are so slow. I am so fast. Let us run a race up to a mango tree. I am so fast. Let us run a race up to a mango tree. मीन मारती उद्या दुपारपर्यंत पोचतो. तुम्ही या रातची मीटिंग आटपून आणि काळजी घ्या. उमा, यू आर मॅड. म्हणजे वेडी आहेस तू. काय रे मारुती, बरोबर का? You are great, हा बाबा. आता इंग्रजी टोमने मारणार होय. जरा आय लव यू. अय मी ऐकलंय हा सगळं. मारत्या थांब जरा. तुला हजारदा सांगितले, दोन मोठी माणसं बोलत असताना मध्ये मध्ये करायचं नाही. पण तू असा ऐकणार नाही. तू आत ये, थांब जरा. तुला आतच घालते. मुख्यमंत्री गणपतराव गावड्यांचा, मुख्यमंत्री गणपतराव गावड्यांचा, मुख्यमंत्री गणपतराव गावड्यांचा. संपवून या. माझे कार्यकर्ते भीमरावचे कार्यकर्ते म्हणून तुमच्या बरोबर येतील. निर्धास्त जा. पोलिसांनाही मॅनेज केलंय. गेस्ट हाऊसच्या वॉचमनलाही पैसे पोहोचले. या बाई, शेम वरतीच आहे. सेम साहेब, सुरेखाबाई आले. अरे नमस्कार. या सुरेखाबाई या. या 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 बसा. हॅलो भीमराव साहेब, 4 वाजलेत आता. एक विशेष बातमीपत्र. आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री गणपतराव गावडे यांची धनगाव गावानजीक एका रेस्ट हाऊसमध्ये काही अज्ञात इस्मांनी निर्घृण हत्या केली. महाराष्ट्रात प्रथमच शिपायाचा मुख्यमंत्री झाल्यापासून अशा लाडक्या व प्रेमळ नेत्याची अशी हत्या होणं ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. उद्या मुंबईत त्यांचा मृतदेह आणण्यात तरी तुला जागृत केला होता. राजकारणात तुझ्यासारखा माणसाचा गिरा टिकाव लागणार नाही.
उमावहिनी आणि महारती येत असतील त्यासनी तर काय बी माहिती नाही काकू. आता त्याशी काय सांगू ना. आय इथं 2-4 दिवस गमजा करायला मी आलो तर बघ की केवढी गर्दी जमल्या. पहिल्यासारखं बैलगाडी ते काय बी नाही. आय बाबा कशाला ग झाला असतील मुख्यमंत्री. देतील बर का वेळाच. आज आपण तिघ मिळून जाऊ नदीवर आणि बापासनी पाण्यात देऊन ढकलू. त्यासनी पोवायला येत नाही. बघत बसू गमजा. कशा पाहिजे जमली एवढी गर्दी. कुणाचं वाईट केलं नव्हतं यांनी. देवा देवा आणि माझ्याच पदरात काय असं झालं. हात नाही लावायचा. ही वेळ सीएमच्या कुटुंबियांना सावरण्याची आहे. मग आता मुख्यमंत्री कोण हे महत्वाचं नाही. तुमच्या इतर प्रश्नांना मी नंतर उत्तर देईन. काय म्हणजे चालेल ना. वहिनी गणपतरावांना मुंबईला अंतदर्शनाला द्यायचंय. वहिनी मुंबईला अंतदर्शनाला द्यायचंय. मुख्यमंत्री गणपतराव गावडेंचं शोकाकुल जनता अंत्यदर्शन घेत आहे. पीएम कुछ ही क्षणों में आने की संभावना है. ही वॉज अ रियली गुड चीफ मिनिस्टर. आज जनसामान्यांचे लाडके नेते गणपतराव गावडे आपल्यात नाहीत. शिपायाचा मुख्यमंत्री झालेला अवघ्या महाराष्ट्रानं बघितला. माझ्या समोर नोकरीला लागलेला हा गणप्या मुख्यमंत्री झाला. मला अभिमानच वाटला. पण दुर्दैव गणपतराव गावडे वयानं माझ्यापेक्षा खूप लहान, पण भोळा भाबडा, शिक्षणानं थोडा कमी, पण जनतेविषयी त्याला अत्यंत कळवळा. आज महाराष्ट्रानं असा लाडका मुख्यमंत्री गमावलाय. माझ्या व्यक्तिगत आणि पक्षाच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. लोक हो, आपणा सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार गणपतराव गावडे यांचे आज निधन झालंय. ते त्यांच्या छोट्याशा कारकिर्दीमध्ये एक आदर्श मुख्यमंत्री ठरले. आम्हाला सांगायला खेद वाटतोय की त्यांनी घाबरू नका, मी जिवंत आहे. मी मुख्यमंत्री गणपतराव गावडे जिवंत आहे. अजून मी जिवंत आहे. अजून हा मुख्यमंत्री गणपतराव गावडे जिवंत आहे. या शामराव, भीमराव, या 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 वर या. सांगतो, सगळं सांगतो. काय झालं ते सगळं सांगतो. हा
विश्वास सुरेखाबाईंना बोलव. हा या 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 तुम्ही या सुरेखाबाई या. बोला माईक द्या त्यांना माईक द्या. बिंदास बोला. हा बाई बोला तुम्ही. वय या भीमरावनं मला पैसे दिले होते सीएम ला लाच द्यायला. वय शामरावच्या नावानं. आणि या भीमरावानं पोलिसांना बी मॅनेज केलं होतं पैसे देऊन. आणि या टोच्यानं माझं कावा वळिकला आणि मी याच्या जाळ्यामध्ये सापडली. तेवढ्या तिकडं शामरावचं गुंड बी आले भीमरावांचं नाव घेऊन. आणि त्यांनी सीएमच्या पांघरून घातलेल्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या म्हणून सीएम जिवंत राहिले. म्हणजे असं केम केलंस काय? हाय जिवंत आहे. माझी चुकी झाली मला माफी करा. ए माईक दे माईक द्या. थांबा. मारू नका त्यांना. आता न्यायालयच त्यांना योग्य ती शिक्षा देईल. अरे या नराधमांनी मुख्यमंत्र्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तर उद्या सामान्य जनतेचं काय? स्वतःच्या स्वार्थापोटी आणि खुर्चीच्या लालसेपोटी ही मंडळी कुठल्या थराला जाऊन पोहोचतात हेच मला जनतेसमोर दाखवायचं होतं. आणि म्हणूनच मी माझ्या गावी मरणाचं नाटक करून आलो आणि आज तुमच्या समोर उभा आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यांच्या फसलेल्या हल्ल्यानंतर मी जर मरणाचं नाटक केलं नसतं तर या नराधमांनी माझा जीव घेतलाच असता. आज पांडुरंगाची कृपा आहे मी वाचलो. आज थेट प्रसार माध्यमाद्वारे जगातल्या देशभरातल्या सर्व जनतेसमोर मी माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो. नकोय नकोय मला हे असलं योगायोगानं मिळालेलं पद नको. मी माझी कुमा मारुती आम्ही चटणी भाकर खाऊ पण हे मुख्यमंत्री पदाचं काटेरी मुकुट नकोय मला. हे तुमचं प्रेम म्हणजेच देवाचीच कृपा आहे आणि जनतेची सेवा करणं हे देवाचंच काम आहे. मी नाही म्हणू शकत पण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा मी देणारच यात तेळ मात्र शंका नाही. आणि जर का तुम्ही मला अगदी अशीच साथ दिलीत तर पुढल्या वेळेला हे देवाचं काम करायला मला नक्कीच आवडेल. बोला साथ द्याल का? मग तुम्ही निष्ठेनं काम करा कष्ट करा त्यासाठी तयार आहात का? मग आपल्या पक्षाचं नाव काय? जनसेवा पक्ष. आपल्या पक्षाचं नाव जनसेवा पक्ष. मुख्यमंत्री गणपतराव गावड्यांचा 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 मुख्यमंत्री गणपतराव थांबा. माझं नाव घेऊ नका माझं नाव घेऊ नका. मी सामान्य माणूस आहे. हा गणप्या गावडे अतिसामान्य माणूस आहे. आज आपण जनसेवा पक्ष स्थापन केलाय. जनसेवा पक्ष म्हणजे जनतेची सेवा करणं आणि जनतेची सेवा करणं म्हणजे देवाचंच काम आहे. ज्या शिवाजी महाराजांनी अन्यायाविरुद्ध लढा देऊन आपल्याला स्वराज्य दिलं त्या स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी शिवाजी महाराजांचा जय जयकार करून आपल्या या देवाच्या कामाला सुरुवात करूया. ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज.